थैंक यू वेरी मच सर, जो आपने हमें बताया, हमारे जो डाउट्स क्लियर करे उसका हमको इंग्लिश के पेपर में बेनिफिट होगा। थैंक यू वेरी मच। 2 मार्च 2023 या दिवसापासून 10वीच्या बोर्डाच्या एक्झामला सुरुवात होणार आहे आणि 6 तारखेला इंग्रजीचा पेपर आहे। तर या संदर्भात आज आपण इंग्रजीचा पेपर कसा लिहावा या संदर्भात डिस्कस करणार आहोत। सर, आय हॅव वन क्वेश्चन। SSC बोर्ड एक्झाममध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये पहिला क्वेश्चन कसा सोडवावा आणि किती मार्काचा असतो त्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा। तर या ठिकाणी मला पहिला प्रश्न विनीत पाटील यांनी विचारला आहे की सर पहिला प्रश्न हा कसा सॉल्व करावा। तर पहिला प्रश्न एकदम सोपा आहे। पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यात तुम्ही आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी मिळवू शकता। तर पहिला प्रश्न हा 10 मार्काला आहे। याच्यातला पहिला क्वेश्चन 1A 8 मार्काला, क्वेश्चन 1B हा 2 मार्काला, असे एकूण 10 मार्क असतील। तर यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, त्या 8 मार्कामध्ये बी तुम्हाला त्या ठिकाणी 6 प्रश्न 1A मध्ये असतील, त्यातील तुम्हाला 4 सॉल्व करायचे आहेत। त्यातला पहिला असेल कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर, म्हणजे एक स्पेलिंग असेल, त्यातील एक शब्द मिस असेल, एक लेटर मिस असेल, ते तुम्हाला ऍड करायचे आणि अर्धा मार्क मिळवायचे आहे। असे 4 त्या ठिकाणी शब्द असतील, 4 स्पेलिंग असतील, त्या तुम्हाला कंप्लीट करायची, याला 2 मार्क आहेत। त्यानंतर क्वेश्चन 1A1 किंवा A2 आपण त्याला म्हणू शकतो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स। अल्फाबेटिकल ऑर्डर्स हा प्रश्न 5वी पासून तुम्हाला शिकवलं जात असतं की शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने त्या ठिकाणी मांडा। तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 शब्दांचे सेट असतील, ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहेत आणि 1 अधिक 1 असे 2 मार्क तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात। त्यानंतर तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग। तर तुम्हाला त्या ठिकाणी एक सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्ह यूज करायचे आहेत। तर 2 सेंटेन्सला जर तुम्ही योग्य विरामचिन्ह दिली तर तुम्ही त्या ठिकाणी 2 मार्क त्या ठिकाणी इझिली गेट करू शकतात। त्यानंतर मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स। कुठलाही तुम्हाला 4 मिनिंगफुल शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत, त्यात कमीत कमी 3 लेटर असले पाहिजेत। एक मोठा शब्द दिलेला असेल, एक लेटर असेल, एक शब्द असेल, त्यातून तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत, याचे 2 मार्क आहेत। त्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स, त्या ठिकाणी एक शब्द असेल, त्याच्या रिलेटेड त्याच्या संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क मिळतील। म्हणजे A4 A5 आणि A6 तर एकदम बढिया आहे। त्या ठिकाणी कंप्लीट द वर्ड चेन, एक शब्दांची साखळी असेल ती पूर्ण करायची। पण शब्दांची साखळी पूर्ण करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की त्या ठिकाणी त्या शब्दांच्या साखळीमध्ये वर्ब विचारला आहे, नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे का ऍडवर्ब आहे, या गोष्टी समजून घेतल्या। यामध्ये A6 पर्यंत मी तुम्हाला सांगितलं, पण एक्झाम मध्ये तुम्हाला एनी 4 कुठलेही 4च तुम्हाला सोडवायचे आहेत। त्यानंतर क्वेश्चन 1B डू हॅज डायरेक्टेड मध्ये आपण बघणार आहोत की एक फ्रेज असेल, त्याच्यात एक, म्हणजे याच्यामध्ये बी तुम्हाला 2 प्रश्न असतील, 2 पैकी एकच सोडवायचे आहे 1 मार्काला। एक फ्रेज असेल, एक वाक्यप्रचार असेल, तो वाक्यामध्ये व्यवस्थित यूज करा आणि त्या ठिकाणी पूर्ण मार्क त्या ठिकाणी मिळवा। किंवा त्यानंतर ऍड क्लॉज और टू एक्सपांड द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुली, त्या ठिकाणी एखादं त्या ठिकाणी वाक्य असेल, ते तुम्हाला व्यवस्थित क्लॉजने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 असेल अटेम्प्ट एनी वन, यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स अर्धा मार्काला। प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला एक शब्द येतो, नवीन शब्द तयार होतो। सफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला एक शब्द जोडायचा, एक नवीन शब्द तयार करायचा। अर्धा मार्काला एक प्रश्न। किंवा त्या ठिकाणी तुम्ही मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, तुम्हाला शब्द दिलेले असतील, ते शब्दांच्या वाक्यामध्ये व्यवस्थित यूज करायचे आहे आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहे। तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न 10 मार्काला तुम्हाला सोडवायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या A1 ला तुम्हाला 12 मिनिटं त्या ठिकाणी यूज केलेत तर व्यवस्थित होईल, आणि 1B ला 13 मिनिटं जर तुम्ही त्या ठिकाणी 3 मिनिटं दिलेत तर त्या ठिकाणी 12 अधिक 3 म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे। हा सॉल्व करायचा जे आहे 15 मिनिटात सॉल्व झाला तर याचा फायदा आपल्याला पुढे मिळेल। आय हॅव वन डाऊट अबाउट क्वेश्चन 2। सर, प्रश्न दुसरा मधले किती प्रश्न असतात, ते किती मार्कांचे असतात, ते कसे सोडवावे? या ठिकाणी पुष्कर पाटीलने दुसरा प्रश्न विचारलेला आहे की सर हाऊ टू सॉल्व सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न कसा सॉल्व करावा। त्याचे पहिले मार्क समजून घ्या की दुसऱ्या प्रश्नाला तुम्हाला एकूण 20 मार्क आहेत। म्हणजे 2 पॅराग्राफ तुम्हाला या ठिकाणी A1 A मध्ये एक पॅराग्राफ, B मध्ये एक पॅराग्राफ, असे 2 पॅराग्राफ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। पहिल्यामध्ये 10 मार्कांसाठी एक पॅराग्राफ असेल, तो पॅराग्राफ सुरुवातीला व्यवस्थित वाचा, एकदम सोपा तुमच्या पुस्तकातील तो पॅराग्राफ असेल, त्याला समजून घ्या आणि त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व करायचे प्रयत्न करा। मग क्वेश्चन 2A मध्ये बघा, त्याकडे A1 असेल कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, एक सेंटेन्स
सेंटेन्स असेल आणि त्याचे उर्वरित वाक्य, उर्वरित भाग, त्याचे रिमेनिंग पार्ट्स तुम्हाला त्या पॅराग्राफ मध्ये सापडेल, तो तुम्हाला व्यवस्थित शोधायचा आहे आणि त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी 4 तुम्ही फिलिंग द ब्लँक्स म्हटलं तरी चालतंय. तर तुम्हाला 4 त्या ठिकाणी वाक्य असतील, 4 पूर्ण करायचे, तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी इझिली त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर सेकंड मध्ये A2 मध्ये अरेंज द फॉलोइंग इव्हेंट हॅज फर्स्ट देअर सिक्वेन्स. त्या ठिकाणी तुम्हाला घटनाक्रम लिहिलेला असेल, वरती खाली त्या ठिकाणी घटना असतील, त्या तुम्हाला सिक्वेन्सली बरोबर मांडायच्या आहेत. पॅराग्राफ जर व्यवस्थित समजला तर तुम्ही या ठिकाणी पहिला 2 मार्क, नंतर आताचे 2 मार्क इझिली त्या ठिकाणी मिळवू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला अरेंज प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला सिरियली सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी नंबर टाकू नका, तर पूर्ण वाक्य त्या ठिकाणी व्यवस्थित लिहा, म्हणजे एक्झामिनरला त्या ठिकाणी चेकआउट करताना सोपं जाईल. त्यानंतर A3 मध्ये मॅच द सिनोनिम्स. या ठिकाणी समानार्थी शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील ते तुम्हाला मॅच करायचे आहेत. मग त्या ठिकाणी A कॉलम असेल, B कॉलम असेल, तो व्यवस्थित त्या ठिकाणी मॅच करताना सेम शब्द कुठे आलेला आहे तो फाइंड करा. 4 शब्द A मध्ये असतील, 4 शब्द B मध्ये असतील, तर व्यवस्थित ते तुम्हाला शोधायचे आहेत. त्यानंतर A4 मध्ये डू हॅज डायरेक्टेड. याच्यामध्ये थोडासा ग्रामरचा भाग तुम्हाला विचारलेला असेल, सोपे सोपे इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला 4 ऑब्जेक्टिव्ह असतील, त्या ऑब्जेक्टिव्ह मधनं उत्तर शोधायचं असेल, असे सोपे प्रश्न बोर्डाने तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर A5 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स, म्हणजे याचे उत्तर तुम्हाला पॅराग्राफ मध्ये मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी पॅराग्राफ मध्ये शोधायचा प्रयत्न करू नये. तर याच्यामध्ये सोपे सोपे प्रश्न असतात की व्हॉट्स युअर फेवरेट गेम, वाय डू यू लाईक क्रिकेट, वाय, असे सोपे सोपे प्रश्न त्या ठिकाणी असतील. याचे आन्सर कमीत कमी 4 ते 5 ओळींमध्ये लिहा, म्हणजे 2 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी सहज मिळू शकतात. हे झालं 10 मार्काचं त्या ठिकाणी सॉल्युशन. आता याच्यातला आपण बघणार आहोत की क्वेश्चन 2B, म्हणजे A आपण 10 मार्काचा बघितला, B आपण 10 मार्काचा बघणार आहोत. तुम्हाला याच्यामध्ये परत एक पॅराग्राफ असेल, तो पॅराग्राफ व्यवस्थित रीड करायचे आहे, स्टडी करायचे आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग त्या ठिकाणी उत्तरं शोधायची आहेत. मग B1 मध्ये काय असेल, तुम्हाला 4 सेंटेन्स असतील. एकदम सोपा प्रश्न, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. ते विधान, ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे त्या ठिकाणी व्यवस्थित लिहा. मग ते सेंटेन्स लिहा, त्याच्या खाली जर ते बरोबर असेल तर त्या ठिकाणी ट्रू लिहा, रॉंग असेल तर फॉल्स लिहा. अशा पद्धतीने 2 मार्क तुम्ही मिळवू शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो B2 आहे की राईट फॉर स्पेशल फीचर्स ऑफ द स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी अँड फ्रेंड्स हे जे लेसन आहे, या लेसन संदर्भात काही फीचर्स असतील, काही वैशिष्ट्य असतील, तर 4 वैशिष्ट्य त्या ठिकाणी लिहा, म्हणजे एका वैशिष्ट्याला अर्धा मार्क, असे 2 मार्क तुम्ही मिळवू शकतात. त्यानंतर B3 मध्ये क्रॉस द ऑड मॅन आउट, म्हणजे तुम्हाला 4 त्या ठिकाणी शब्द असतील, त्याच्यातला एक शब्द बाहेरचा असेल, ऑड असेल, त्याचं रिलेशन त्या ठिकाणी नसेल, ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि त्या शब्दाला क्रॉस करायचे आहे. एक सोपा प्रश्न, 2 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर B4 मध्ये परत ग्रामर संदर्भात हा प्रश्न असेल, डू हॅज डायरेक्टर. याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स असतील, इन्फिनिटिव्स असतील किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल किंवा सेंटेन्स मधला टेन्स ओळखायचे असेल की हे वाक्य कुठल्या टेन्स मध्ये आहे, क्वेश्चन टॅग कोणता आहे, असे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला येतील. तर B4 सुद्धा 1-1 मार्काला असेल, 2 मार्काला व्यवस्थित सोडवा. त्यानंतर परत याच्यामध्ये B5 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स असेल की व्हॉट काइंड्स ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड अँड वाय. तुम्हाला कशा पद्धती, कुठल्या प्रकारची पुस्तकं आवडतात, तर मग आवडतात तर का आवडतात, अशी 2 मार्काला तुम्हाला त्या ठिकाणी ती सोडवायची आहेत. झाले एकूण 20 मार्क. सर, आय हॅव वन क्वेश्चन. हाऊ टू राईट क्वेश्चन 3 अँड एक्सप्लेन अबाउट ॲप्रिसिएशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 जो विचारलेला आहे तो विजय पाठक याने विचारले की सर क्वेश्चन नंबर 3 हा कसा सोडवायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 3 सोडवत असताना हा प्रश्न सुरुवातीला समजून घ्या, पोएट्री सेक्शन संदर्भात आहे. म्हणजे त्या ठिकाणी 3ऱ्या सेक्शनला आपण सुरुवात केली. पहिलं सेक्शन आपण लँग्वेज स्टडी होता, त्याच्यानंतर दुसरं प्रोज सेक्शन होतं आणि तिसरं आपलं आहे आता पोएट्री. मग कविते संदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 2 कविता त्या ठिकाणी असतील, 5 मार्काला 2 कविता असतील. तर क्वेश्चन 3A मध्ये सुद्धा तुम्हाला एकदम इझी असेल की त्या ठिकाणी A1 मध्ये सोपा प्रश्न, एकदम ऑब्जेक्टिव्ह टाइप. तुम्हाला त्या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्स. एक करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 ऑब्जेक्ट असतील, त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये पहिलं ऑब्जेक्ट जे योग्य असेल ते त्या ठिकाणी लिहायचे आणि अर्धा मार्क मिळवायचे. असे 2 मार्क त्या ठिकाणी असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1+1 2 मार्क त्या ठिकाणी इझिली मिळू शकतात. त्यानंतर A2 मध्ये कंप्लीट द वेब. त्या ठिकाणी एक वेब असेल, तो वेब तुम्हाला करायचा आहे, म्हणजे 2 त्या ठिकाणी रिकाम्या जागा असतील, 2 बॉक्स असतील, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि 2 मार्क मिळवायचे आहेत. त्यानंतर 1 मार्क असेल राईट डाऊन द रायमिंग वर्ड्स. एकदम सोपा प्रश्न, अर्ध्या मार्काला एक रायमिंग वर्ड्स असेल.
असं तुम्हाला रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी फाइंड आउट करा त्या ठिकाणी पोएममध्ये, आणि त्या ठिकाणी तुम्ही 5 मार्क सहज मिळवू शकतात. आता याच्यामध्ये सेकंड त्या ठिकाणी असेल की ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय, तिसरा बी, याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्हाला सोपा प्रश्न असेल की टायटल, कवितेच्या टायटल तुम्हाला शोधायचं आहे, शीर्षक, त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट, ती कविता कोणी लिहिली ते लिहायचे, त्याच्यानंतर राईम स्कीम कुठली यूज झालेली आहे, फिगर ऑफ स्पीच कुठलं यूज झालेलं आहे, आणि शेवटचा प्रश्न असेल 2 मार्काला त्या ठिकाणी सेंट्रल आयडिया, ॲटलिस्ट 2 or 3 लाईन्स. म्हणजे कवितेचं तुम्हाला काय समजली, तुम्हाला कविता किती प्रमाणात परसेप्ट झाली, परसेप्शन म्हणजे तुम्हाला आकलन, ती किती समजली, असं सेंट्रल आयडिया त्या ठिकाणी असेल, ती तुम्हाला 2 or 4 लाईन्स मध्ये जर व्यवस्थित लिहिली तर 2 मार्क त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे 5 + 5 सेक्शन 3 हा 10 मार्काचा आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. Sir, I have one doubt about question number 4. How to solve it? So, sir, can you explain about this question? ओम निकम याने खूप बढिया प्रश्न विचारलाय, कारण की सेक्शन 4 हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवर असतो, तो तुम्हाला याच्या अगोदर कधी अभ्यासलेला नसतो, तो ऑन द स्पॉट त्या ठिकाणी परीक्षेला विचारलेला असतो. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची स्किल या ठिकाणी चेकआउट केली जात असते की तुम्ही ऑन द स्पॉट तो पॅसेज वाचून त्या ठिकाणी किती प्रमाणात तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. तर यामध्ये बी काही असतं नाही, यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो 10 मार्काला त्या ठिकाणी तो प्रश्न राहणार आहे. यामध्ये काय असतं, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ गिवन एक्स्ट्रॅक्ट. त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा एक लाईन्स असेल ती अर्धी असते, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. म्हणजे पॅराग्राफ मध्ये त्याचं आन्सर कुठेतरी असतं. अशा अर्ध्या मार्काला 2 लाईन्स तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग, यामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स असतील त्या मॅनर संदर्भात किंवा त्या पॉइंट संदर्भात 4 पॉइंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे 2 मार्काला. त्यानंतर तिसरं असेल फाइंड द पॅसेज अँटोनिम्स. याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचे, पण ते विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पॅराग्राफ मध्ये सापडतील, ते बाहेरचे लिहायचे नाहीत. हे लक्षात असू द्या. 4 त्या ठिकाणी शब्द असतील, तुम्हाला ते 4 शोधायचे. त्यानंतर चौथा असेल डू हॅज डायरेक्टेड. हा थोडासा ग्रामर संदर्भात असणारा प्रश्न आहे. नॉट ओनली बट ऑल्सो असो, चेंज द व्हॉइस असो, इनडायरेक्ट स्पीच असो, या A4 मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला असेल. आणि A5 त्या ठिकाणी असेल पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन सुद्धा बढिया असेल, तो सुद्धा तुम्ही आपल्या त्या ठिकाणी स्किलने, आपला जो अनुभव आहे, जेवढी इंग्रजी आपल्याला येते त्याचे प्रेझेंटेशन, स्पेलिंग चुका व्हायला नको, योग्य ग्रामर त्या ठिकाणी यूज करायचे, योग्य टेन्स तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचे आहे आणि तो व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर याच्यातला जो 4B आहे तो समरी रायटिंग राहणार आहे. 5 मार्काला तुम्हाला समरी त्या ठिकाणी लिहायची आहे आणि त्याला योग्य टायटल पण द्यायचे. विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची, या ठिकाणी पॅराग्राफचे कुठल्याही लाईन्स कॉपी करायचा प्रयत्न करायचे नाही. त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॉपी करायचे नाही, ॲज इट इज त्या ठिकाणी लिहायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये कमीत कमी तुम्ही त्या ठिकाणी 8 ते 10 लाईन्स तुम्ही त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून एक्झामिनर इम्प्रेस होतील आणि त्या ठिकाणी तुम्ही 5 मार्कसाठी हा प्रश्न राहणार आहे, तो व्यवस्थित त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. एकूण चौथा प्रश्न हा 15 मार्काला राहणार आहे. सर, मे आई आस्क वन क्वेश्चन. एसएससी बोर्ड का जो इंग्लिश का पेपर है उसके अंदर जो 5th क्वेश्चन है राइटिंग स्किल्स का, उसके अंदर किस टाइप के क्वेश्चंस आएंगे, उन्हें कैसे सॉल्व करना है और कितने टाइम में सॉल्व करना है, ये आप हमें क्लियर कर दो. बघता बघता आपण सेक्शन 5 कडे येऊन गेलेलो आहे. रायटिंग स्किल खूप बढिया प्रश्न या ठिकाणी मला माहीनने विचारलेला आहे. माहीन पठाण की सर लेटर रायटिंग किंवा रायटिंग स्किल संदर्भात आम्हाला गायडन्स करा. तर रायटिंग स्किल मधला पहिला प्रकार क्वेश्चन 5 लेटर रायटिंग, हा फक्त 5 मार्कासाठी नाही मित्रांनो. तुम्हाला लाईफमध्ये केव्हाही पत्र लिहिण्याची, ईमेल पाठवण्याची गरज भासणार आहे, तर त्यामुळे तुम्ही फक्त 5 मार्क बघू नका, तर याच्या प्रॉपर फॉर्मॅट समजून घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारची पत्र असतील 5 मार्काला, एक फॉर्मल लेटर, एक इनफॉर्मल लेटर. ज्यावेळेस तुम्ही आपल्यापेक्षा वरिष्ठांना पत्र लिहित असतात, ऑफिशियल ऑफिसमध्ये पत्र लिहित असताल, त्याला ऑफिशियल लेटर म्हटले तरी चालतील. तर ती 5 मार्काला ते लेटर लिहिण्याचे सुद्धा फॉर्मॅट आहे. म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित तुमचा ॲड्रेस, त्यानंतर जिथं तुम्ही पत्र लिहिणार आहे त्याचा ॲड्रेस, त्याच्यानंतर जे कंटेंट यूज करणार आहेत, अतिशय 2 ते 3 छोटे पॅराग्राफ्स तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. त्यानंतर शेवटी पत्राचा शेवट करायचे आहे. तर याचे फॉर्मॅट्स त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतील. तर फॉर्मल लेटर हे वरिष्ठांना लिहिलेले असतात आणि इनफॉर्मल लेटर आपल्या नातेवाईकांना असतं, आपल्या लहान भाऊला असतो, आपण सल्ला देतो, आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो. तर 2 पैकी एकच लेटर लिहायचे आहे. परीक्षेमध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी बघा कुठल्या पद्धतीचे विचारले आणि कुठल्या पद्धतीचं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीचे पत्र त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर आपल्याला याच्यातला 5B
त्या ठिकाणी माहींने विचारलं की सर डायलॉग रायटिंग कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर डायलॉगमध्ये अतिशय सोपं त्या ठिकाणी राहणार आहे की पहिल्या त्या ठिकाणी 1 मार्काला जंबल सेंटेन्स असतील, ते इकडे तिकडे त्या ठिकाणी असतील, तुम्हाला ती जोडायची आहेत, योग्य जोडायची आहेत, त्यामुळे तुम्हाला ते 1 मार्क त्या ठिकाणी इझिली मिळेल. त्यानंतर कंप्लीट द डायलॉग, यामध्ये एक लाईन असेल आणि नंतरची लाईन रिकामी असेल, ती लाईन योग्य त्या ठिकाणी जोडायची आहे, तुमचं स्किल त्या ठिकाणी लावायचं आहे आणि 1 मार्क त्या ठिकाणी मिळवायचे आहे. म्हणजे अर्ध्या मार्काला 2 फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर 3 मार्काला तुम्हाला एक डायलॉग त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्या ठिकाणी समजा इम्पॉर्टन्स ऑफ पिकनिकिंग इन अवर लाईफ, आपल्या लाईफमध्ये पिकनिकचं महत्त्व काय याच्यावर तुम्हाला डायलॉग्स तयार करायचे. मग त्यांनी दिलेलं असतं त्या ठिकाणी 3 मिनिंगफुल सेंटेन्स किंवा 3 लोक किंवा 4 कॅरेक्टर किंवा 4 पार्टिसिपेंट्स त्याच्यामध्ये पाहिजे, तर तशी 4 पार्टिसिपेंट्स आपण त्या ठिकाणी काल्पनिक तयार करायची, आपल्या मित्रांची नावं लिहायची आणि तो डायलॉग अतिशय प्रॉपर, त्याची सुरुवात गुड मॉर्निंग, हाय, हाव आर यू, बाय या पद्धतीने त्याच्या क्लोजिंग करायचं. म्हणजे बिगिनिंग आणि शेवट व्यवस्थित करायच्या. डायलॉग रायटिंगमध्ये सुद्धा तुम्ही 5 पैकी 5 मार्क सहज ऑब्जेक्टिव्ह टाईप मिळवू शकतात. आणि कारण की जंबल सेंटेन्स असतील, कंप्लीट द फॉलोइंग असेल आणि त्यानंतर डायलॉग तुम्ही तयार केलेला असेल तुमच्या भाषेमध्ये, तर एक्झामिनर निश्चित त्या ठिकाणी इम्प्रेस झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ऑर असेल ड्राफ्टिंग अ स्पीच, एक तुम्हाला त्या ठिकाणी पॉइंट्स त्या ठिकाणी परीक्षेमध्ये दिले असतील, मग ते वेब डायग्रामच्या पद्धतीने असतील किंवा पॅराग्राफच्या पद्धतीने असतील, तर तुम्हाला त्या पॉइंटच्या माध्यमातून एक स्पीच तयार करायची. ती स्पीच सुद्धा प्रभावी तयार करा आणि स्पीच तयार करत असताना ते जे पॉइंट्स जे असतील ते आपल्या बरोबर पॅराग्राफ्समध्ये ते शब्द आले पाहिजेत, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. I ask one question. Question number 6. How can solve verbal or non-verbal? पुढचा प्रश्न गौरव गावितने एकदम बढिया विचारलाय. क्वेश्चन नंबर 6 ए मधील इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. मग या ठिकाणी तुम्हाला A1 A2 2 असतील. A1 मध्ये तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल करायचंय आणि A2 मध्ये वर्बल टू नॉन वर्बल. मग आता नॉन वर्बल टू वर्बल काय ते समजून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम असेल, त्याच्यात पॉइंट्स असतील किंवा एखादा वेव असेल त्याच्यामध्ये पॉइंट्स असतील किंवा पॉइंट्स असतील, त्याच्यावरनं तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचे आहे. त्या ठिकाणी 2 पॅराग्राफ तुम्हाला लिहायचे आहेत, त्याला म्हणतो आपण नॉन वर्बल टू वर्बल. आणि सेकंड असतं वर्बल टू नॉन वर्बल. मग त्या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असेल, त्या पॅराग्राफवरून तुम्हाला मेन पॉइंट्स काढायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम तयार करायचा आहे. मग तो स्क्वेअरमध्ये असेल, राऊंडमध्ये असेल, तुमच्या पद्धतीने त्याला डेव्हलप करा. आणि 5 मार्काला एकच सोडवायचं आहे. तर 5 मार्काला तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सोपा प्रश्न आहे, तो सोडवायला विसरू नका. सर मला एक प्रश्न आहे, न्यूज रिपोर्ट कशी लिहावी मला मार्गदर्शन करा. गौरव मराठेने एक सुंदर प्रश्न विचारला की सर 6वा क्वेश्चन नंबर 6 त्याच्यातला B2 मधील त्या ठिकाणी न्यूज रिपोर्ट हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. या प्रश्नामध्ये एक गोष्ट तुम्हाला काळजी घ्यायची, खूप कमी रायटिंग वर्क आहे, पण जर तुम्ही पॉईंट टू पॉईंट हा प्रश्नाचे जर सॉल्युशन केलं, हा प्रश्न सॉल्व्ह केला, तर त्या ठिकाणी तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवू शकतात. कारण की त्याचे काही पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट की हेडलाईन्स, ठळक बातम्या, आपण ज्याला म्हणतो ब्रेकिंग न्यूज, हेडलाईन्स त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर डेटलाईन, ती घटना कधी झाली ते तुम्हाला लिहायचे. एक छोटासा इंट्रो त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी 2 पॅराग्राफ्स तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी एक चांगली हेडलाईन असली पाहिजे, ती घटना कशी झाली, कधी झाली, कुठे झाली आणि एक त्या घटनेबद्दल, त्या इव्हेंटबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन, तुम्हाला त्या ठिकाणी एक 8 ते 10 ओळींचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी जर असेल, तर त्या ठिकाणी एक्झामिनरवर आपला प्रभाव त्या ठिकाणी पडेल. सर मला एक डाऊट आहे, क्वेश्चन नंबर 6B स्टोरी रायटिंग ही कशी लिहावी, कृपया मार्गदर्शन करा. क्वेश्चन नंबर 6B1 मध्ये आपण न्यूज रिपोर्ट बद्दल चर्चा केली. त्याच्यानंतर 6B मध्ये आपण त्या ठिकाणी आता स्टोरी रायटिंग बद्दल डिस्कस करत आहोत. वेदांत याने एक सुंदर प्रश्न विचारला, वेदांत कुलकर्णी याने, की सर हाऊ टू राईट स्टोरी. सर स्टोरीचा प्रश्न कसा सॉल्व्ह करावा. तर स्टोरीचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठला टेन्स यूज करायचा आहे. तो प्रॉपर टेन्स याच्यामध्ये आहे सिंपल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळामध्ये तुमची स्टोरी असली पाहिजे, हे असू द्या. मग त्यानंतर ह्या स्टोरीला तुम्हाला एक टायटल द्यायचं आहे, शीर्षक द्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही स्टोरी संपवणार आहात, त्या स्टोरी संपवताना शेवटी त्या स्टोरीच्या एक मॉरल मेसेज, की तुम्हाला काय नैतिक संदेश मिळाला, तो एक मॉरल मेसेज त्या स्टोरीच्या माध्यमातून दिला. तुम्ही टायटल दिला, सिंपल पास्ट टेन्स यूज केलं, त्या ठिकाणी 8 ते 10 लाईन स्टोरी लिहिली आणि त्या ठिकाणी मोरल मेसेज जर तुम्ही त्या ठिकाणी दिला, तर एक्झामिनरवर त्या ठिकाणी डेफिनेट तुम्ही प्रभाव पाडणार आणि त्या ठिकाणी 5 पैकी 5 मार्क त्या ठिकाणी मिळवणारा तुम्हाला रस्ता त्या ठिकाणी मोकळा होईल.
सर आय हॅव वन क्वेश्चन. SSC बोर्ड एक्झाममधला इंग्लिश पेपरमधील शेवटचा 7वा क्वेश्चन हा कसा सोडवावा त्याचे मार्गदर्शन करा. लास्ट बट नॉट लिस्ट, या ठिकाणी इंग्रजी बोर्डातील शेवटचा प्रश्न 7वा प्रश्नाबद्दल आपण डिस्कस करत आहोत. धनंजय गुलाले याने विचारले की सर ट्रान्सलेशनचा प्रश्न आपल्याला कसा सॉल्व करायचा आहे. माझा अनुभव असं सांगतो की ट्रान्सलेशनचा जो प्रश्न आहे संपूर्ण प्रश्नपत्रिकेमधील अतिशय सोपा प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 5 पैकी 5 मार्क सहज मिळू शकतात. तर काय असतं बघा, ट्रान्सलेशन प्रश्नामध्ये काय असतं की त्या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द किंवा 6 शब्द इंग्रजीमध्ये दिलेले असतील, त्याच्यापैकी तुम्हाला 4 शब्दचं भाषांतर मराठीमध्ये लिहायचे. म्हणजे त्या शब्दाच्या मराठीमध्ये अर्थ मस्तपैकी सिरियली 4 शब्द लिहा, आजूबाजूला लिहू नका, सिरियली 4 शब्द लिहा. म्हणजे तपासणाऱ्याला त्या ठिकाणी अर्धा मार्क द्यायला सोपं होईल. तर त्या ठिकाणी स्पेलिंग पण लिहा आणि त्या ठिकाणी त्याचा मिनिंग पण लिहा, म्हणजे त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित होईल. त्यानंतर बी मध्ये आहे त्या ठिकाणी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मदर टंग. मग तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी 4 वाक्य दिलेले असतील, त्याच्यापैकी 2 वाक्याचं ट्रान्सलेशन तुमच्या मातृभाषेमध्ये, म्हणजे तुम्ही मराठीतून पेपर देत असाल तर मराठीतून लिहा, उर्दूमधून देत असाल तर उर्दूमधून द्या, गुजरातीमधून तुम्ही देत असाल तर गुजराती लँग्वेजमधून. त्या ठिकाणी तुम्हाला मीडियम तुमचं काय आहे, लँग्वेज ऑफ आन्सर, तुमची उत्तर लेखनाची भाषा काय आहे ती मराठी आहे, त्या मराठीतून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. 2 वाक्य कंप्लीट करायचे. त्यानंतर याच्यातला 1 मार्काला एक प्रश्न असेल सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम और प्रोवर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. या ठिकाणी तुम्हाला एक म्हण असेल किंवा एक प्रोवर्ब म्हणजे सुविचार दिलेला असेल, त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला मराठीमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण कंप्लीट 7 प्रश्न त्या ठिकाणी समजून घेतले. तर या 7 प्रश्न सोडवण्याची टेक्निक मी तुम्हाला सांगितली. थैंक यू वेरी मच सर, जो आपने हमें बताया, हमारे जो डाउट्स क्लियर करे उसका हमको इंग्लिश के पेपर में बेनिफिट होगा. थैंक यू वेरी मच. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण कंप्लीट 7 प्रश्न त्या ठिकाणी समजून घेतले. तर या 7 प्रश्न सोडवण्याची टेक्निक मी तुम्हाला सांगितली. तर हा व्हिडिओ हा निश्चित तुम्हाला आवडला असेल. आमचा व्हिडिओ फॉलो करा आणि जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये मिळवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.